आज आपण बोलणार आहोत साऊथ इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असलेल्या जोडीदाराबद्दल. होय, आपण बोलतोय रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा, म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या विरोशबद्दल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता न्यूज चॅनलवर. ही प्रेमकथा आहे भीतीपासून विश्वासापर्यंत, मैत्रीतून लग्नापर्यंत. सगळ्यांची सुरुवात झाली 2018 पासून. चित्रपट गीता गोविंदाच्या सेटवर. रश्मिकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की सुरुवातीला तिला विजयची थोडी भीती वाटायची, कारण त्याआधी विजयने अर्जुन रेड्डीमध्ये खूपच इंटेन्स आणि बिनधास्त भूमिका साकारली होती. तिला वाटायचं हा खरंच असा आहे का? पण जसं जसं शूटिंग सुरू झालं तसं तिला कळालं की विजय स्क्रीनवर जितका रफ आहे तितकाच ऑफ स्क्रीन तो शांत आणि सपोर्टिव्ह आहे. आणि म्हणूनच इथून सुरुवात झाली एका सुंदर मैत्रीची. दोघांची मैत्री दिवसेदिवस घट्ट होत गेली. रश्मिका अनेकदा म्हणाली आहे की विजय तिच्या आयुष्यातील चिल फिलो आहे, जो तिला समजून घेतो, तिला मार्गदर्शन करतो आणि तिच्या प्रत्येक निर्णयात तिच्यासोबत उभा राहतो. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टीसाठीही त्याचा सल्ला घेत असते. एकमेकांवर विश्वास, एकमेकांचा स्पेस आणि एकमेकांचा आदर हीच त्याच्या नात्याची ताकद बनली आहे. यानंतर 2019मध्ये आलेला चित्रपट डिअर कॉम्रेड. या चित्रपटात दोघांची केमिस्ट्री इतकी जबरदस्त होती की चाहत्यांनी लगेचच त्यांना रिअल लाईफ कपल घोषित केलं. सोशल मीडियावर अफवा, चर्चा, फोटो सगळं काही सुरू झालं, पण दोघांनीही कधीकधी उघडपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही. फॅन्सनी विजय रश्मिका विरोश असं नाव दिलं. एकत्र सुट्ट्यांवर जाणं, विमानतळावर एकाच ठिकाणी दिसणं, कुटुंबीय कार्यक्रमांना उपस्थित राहणं, या सगळ्यांमुळे चर्चा अजूनच वाढल्या. दोघं कितीही लपवण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित खूप काही सांगून जात होतं. अनेक वर्ष शांत राहिल्यानंतर अखेर 2026मध्ये त्यांनी आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिली, अशा चर्चा रंगली होती. विजयने रश्मिकाला त्याचा बेस्ट फ्रेंड आणि होम म्हटलं होतं. आणि शेवटी 26 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानमधील सुंदर शहर उदयपूर येथे पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळा पार पडल्याची बातमी समोर आली. रिअल लाईफमधील जोडी आता रिअल लाईफ पार्टनर्स बनली आहे. ही कथा आपल्याला सांगते, कधीकधी पहिली भावना भीतीची असू शकते. जर समजून घेतलं, वेळ दिली तर तीच भावना आयुष्यभराच्या प्रेमात बदलू शकते. मैत्री हीच खरी प्रेमाची सुरुवात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला विरोशची प्रेमकथा कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही टीम विरोश आहात का? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.